उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तर साळवी सोबत येतात शिंदेंच्या शिवसेनेनं कोकणातले ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधवांनाही ऑफर दिली आहे। पाहूयात। अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन तोडून माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि कोकणात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला। हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? कसं राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना? हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी। केसेसला पळून घाबरून गेले अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या आरोपात राजन साळवी यांची याआधी एसीबी कडून चौकशी झाली। त्यांच्या घरी एसीबीचे छापे पडलेत, त्यावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली। तर कालिया पिक्चरचा डायलॉग मारत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। आणि हा एकनाथ शिंदे, ज्या खड़ा रहता वही से लाइन शुरू हो जाती है, आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्या वाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे। राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेताच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर खापर फोडलं। माझ्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी किरण सामंतांचं काम केलं असा आरोप राजन साळवींनी केला। निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी, विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल, आपण सांगा। आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं आहे। ऑपरेशन टायगरनुसार कोकणात शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का उद्धव ठाकरेंना दिला। आता कोकणाचा विचार केला तर एकच आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इथे शिल्लक आहे। कोकणात एकूण 15 आमदारांपैकी 14 आमदार महायुतीचे, एकच भास्कर जाधव मवियात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। शिंदेंचे एकूण 8 आमदार आहेत, ज्यात कर्जतमध्ये महेंद्र थोरवे, अलिबागमध्ये महेंद्र दळवी, महाडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत, दापोलीत योगेश कदम, कुडाळमध्ये निलेश राणे आणि सावंतवाडीत दीपक केसरकर आमदार आहेत। भाजपचे पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, पेणमध्ये रवींद्र पाटील, उरणमध्ये महेश बालदी आणि कणकवलीत नितेश राणे आमदार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे, चिपळूणमध्ये शेखर निकम असे 2 आमदार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या रूपानं एकच आमदार आहे। राजन साळवींनी पक्षप्रवेश करताच उदय सामंतांनी ठाकरेंचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्याकडे मोर्चा वळवला। जाधवांनाही सामंतांनी खुली ऑफर दिली की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। संजय दिना पाटील हे दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये होते, ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत। जहां खड़ा होता हूं लाइन वहीं से शुरू होती है असा इशारा शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय। आता पक्षप्रवेशाची लाईन किती मोठी होतीये हे हळूहळू स्पष्ट होईल। गिरीश गायकवाड आणि रवी खरातसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।